Instagram क्रिएटर्सचं टॅलेंट हे फक्त 3 मिनिटाची रील बनवण्यापुरतं 3 तासाचा मूव्ही झेपवणं हे त्यांचं काम नाही. हा समज जर का तुमच्या मनात असेल तर तो पुसून टाकण्यासाठी भूतम भयम थिएटरला जाऊन नक्की बघा. आय नो रिव्ह्यू व्हिडिओ थोडा उशिरा पोस्ट करतोय, बट गॅरंटीने सांगतो किमान 2 महिने तरी हा मूव्ही थिएटरमधून हलत नाहीये. करण सोनावणे, नील सालेकर, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, सौरभ घाडगे, पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम या सगळ्यांना घेऊन भूतम भयमची जी काही कहाणी रचली आहे ती थिएटरमध्ये बघायला जाम मजा येते. पुष्कराज आणि मनमीत बद्दल तर कायच बोलावं, पण ऑरेंज ज्यूस गँगने एवढी वर्ष रील्स मधून आपल्याला एंटरटेन करता करता या मूव्ही मधून ऍक्टर म्हणून स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे. शुभम जाधवच्या रील्स मधल्या छोट्या छोट्या स्टोरीज मध्ये त्याला बघून मी असाही कनेक्ट झालोच होतो, पण यातली त्याची ऍक्टिंग बाप काम केलंय भाईने. जिथे जिथे त्याला स्ट्राईक मिळाली भाईने फुल बॅटिंग केली आहे. नील सालेकर, सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे त्यांच्या वाटेला आलेला प्रत्येक सीन त्यांनी गाजवलाय. करण सोनावणे वॉज अ ट्रू सरप्राईज फॉर मी ऑनेस्टली. पहिल्या सीन पासून शेवटच्या मोनोलॉग पर्यंत भाईने काय काम केलंय यार. या सगळ्यांची जर्नी खूप जवळून बघितल्यामुळे या एवढ्या मोठ्या स्केलवर त्यांना काम करताना बघताना खूप प्राऊड फील होतं. कॉमेडी, सस्पेन्स, सुपर नॅचरल गोष्टी या सगळ्याचा मेळ इतका छान जमलेला आहे की तुमचे पैसे वसूल होतात. अँड चेरी ऑन द टॉप जर कोणी असेल तर ते म्हणजे प्रियदर्शन जाधव. ऍक्टिंग मधलं बाप असणं काय असतं हे प्रियदर्शन जाधव पहिल्या सीन पासूनच दाखवून देतो. आणि सेकंड हाफ मध्ये त्याने जे काही केलेलं ते तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघितलं पाहिजे. ओव्हरऑल भूतम भयम अगदी पैसा वसूल मूव्ही आहे. गाणी सुद्धा खूप छान आहेत. डिरेक्टर रामचंद्र गावकर यांनी प्रत्येक ऍक्टरचं कॅलिबर ओळखून त्यांना कामं दिलेली आहेत आणि ती सगळी त्यांनी चोख वठवली आहेत. हा मूव्ही अजून जर का तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा आणि ज्यांनी बघितलाय त्यांनी कमेंट करून सांगा कसा वाटला. यार माझी एकच कंप्लेंट आहे, मनमीत पेमला थोडी अजून स्ट्राईक मिळाली पाहिजे होती. त्याने फुल ऑन बॅटिंग केली असती. तिच्या लवरला हल्दी न माखवा, गोमुसा सरला जाते हो नाखवा, तिच्या लवरला हल्दी